कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री भाग 23. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्याही दिवशी श्रीधर कस्तुरी उठण्याआधीच उठून बाहेर गेला. पण आज बाहेर मोठ्या बाईसाहेब लवकरच उठून बसल्या होत्या. कदाचित श्रीधर कुठे जाऊ नये म्हणून त्याला अडविण्यासाठीच त्या तिथे बसल्या होत्या. श्रीधर, इतक्या सकाळी कुठे जातोस? मोठ्या बाईसाहेबांनी विचारले. इथे जवळच जातो, असे उत्तर देत श्रीधर दाराच्या दिशेने गेला. जरा थांब, आता कुठेही जाऊ नकोस. कस्तुरी उठल्यावर तिला आंघोळ करू दे, मग तू तिला घेऊन जगदंबेच्या मंदिरात जा. बाईसाहेबांनी जवळजवळ आदेशच दिला. पण आज अचानक मंदिरात का? श्रीधरने प्रश्न केला. आज तुमच्या लग्नाचा 3रा दिवस. आज तुम्हाला जगदंबेची ओटी भरायची आहे, मोठ्या बाईसाहेब म्हणाल्या. पण ओटी भरणे हे बायकांचे काम आहे, तिथे मी कशाला हवा? तिला जाऊन भरू दे ना, श्रीधरने नाराजी व्यक्त करत म्हटले. हे तू काय बोलतोस? नवीनच लग्न झालेली बायको आहे तुझी. निदान सुरुवातीचे काही दिवस तरी तुम्ही जोडप्याने फिरायला हवे. मोठ्या बाईसाहेबांनी आपला आवाज चढवला. आई, ती या गावात नवीन नाही. इथे गावभर फिरून फुले विकत होती ती. जगदंबेचे मंदिर कुठे? दुसऱ्या गावात नाही. श्रीधर चिडला. पण आता ती फुलवाली नाही, ती या घरची सून आहे. आणि राजमहालातल्या सुना बाहेर एकट्या फिरत नसतात, मोठ्या बाईसाहेब रागाने म्हणाल्या. मी तिला एकटी फिर असे कुठे म्हणत आहे? तिच्याबरोबर अण्णाला जाऊ द्या. सोबतीला पाहिजे तर चिन्नम्मा किंवा तुम्ही जाऊ शकता, श्रीधरने म्हटले. पण तुला नेमके काय काम आहे? मला तरी कळू दे की असे कोणते महत्वाचे काम आहे जे तुला सकाळी सकाळी बाहेर जावे लागते? परवाच तर लग्न झाले आहे, बाईसाहेबांनी विचारले. आई, मला घरी बसून बसून कंटाळा येतो म्हणून जरा बाहेर जातो, दुसरे काहीच नाही. श्रीधरने आपल्या आईला समजविण्याचा प्रयत्न केला. तसे असेल तर चांगलेच झाले म्हणायचे. बाहेर काम नाही तर जाऊच नको. चल, तू पण आंघोळ वगैरे घेऊन तयार हो, तोपर्यंत कस्तुरी पण उठेल. मोठ्या बाईसाहेबांनी श्रीधरला बाहेर जाऊ दिले नाही. मनी इच्छा नसताना श्रीधरला आपल्या आईचे ऐकावे लागले. ती दोघंही बोलत असतानाच कस्तुरी तिथे आली. हे बघा, कस्तुरी पण आली. बाईसाहेब कस्तुरीला पाहून म्हणाल्या. श्रीधरनेही आपली नजर कस्तुरीकडे फिरवली. कस्तुरी जरा उदासच दिसत होती. कस्तुरी, बाईसाहेबांनी कस्तुरीला हाक मारली. सांगा आई, कस्तुरीने प्रत्युत्तर दिले. कस्तुरी, तू आंघोळ वगैरे घेऊन लवकरात लवकर तयार हो. तुम्हा दोघांना जगदंबेच्या मंदिरात जाऊन देवीची ओटी भरायची आहे. राजमहालातली परंपरा आहे तशी. लग्नाच्या 3ऱ्या दिवशी नवदाम्पत्याला जगदंबेच्या दर्शनाला जावे लागते. मोठ्या बाईसाहेबांनी कस्तुरीला सूचना दिल्या. हो आई, लगेच तयार होते, असे म्हणत कस्तुरी न्हाणीघराच्या दिशेने गेली. श्रीधर काहीही न बोलता कस्तुरीकडे पाहतच उरला. तो सुद्धा आंघोळ करण्यासाठी आपल्या महालातच असलेल्या
तलावाकडे जायला निघाला. श्रीधर थांब. मोठ्या बाईसाहेबांनी त्याला पुन्हा थांबवले. आता आणखी काय झाले? श्रीधरने आपल्या आईकडे बघत विचारले. मी तुला सर्वप्रथम सांगू इच्छित आहे की हे लग्न तू तुझ्या मर्जीने केले आहेस. तू आम्हाला असे सांगितले होते की तू कस्तुरीवर प्रेम करतो आणि तुला तिच्याशीच लग्न करायचे आहे. इतके की कस्तुरीशीच लग्न व्हावे म्हणून तू घर सुद्धा सोडून गेला होतास. पण आता तुझे वर्तन पाहिल्यास मला असे कुठेच वाटत नाही की तू तिच्यावर प्रेम करत आहे. मोठ्या बाईसाहेबांनी आपल्या मनात असलेली गोष्ट बोलून दाखवली. मग माझे प्रेम मी इथे तुमच्या समोर कसे दाखवू? श्रीधर मध्येच म्हणाला. श्रीधर, तू तुझ्या आईशी बोलत आहे याचे जरा भान ठेव. बाईसाहेबांनी असे म्हणताच श्रीधर मान खाली घालून तिथून निघून गेला. थोड्या वेळाने कस्तुरी आंघोळ करून आली. तिने एक सुंदर नवी साडी नेसली होती. आई, मी तयार झाले आहे, कस्तुरीने बाहेर येत म्हटले. अरे वा, खूप छान. मी ओटी तयार करून ठेवली आहे. तुम्हाला फक्त ती घेऊन जायचे आहे. बाईसाहेब म्हणाल्या. हो, ते आले की आम्ही लगेच जातो, कस्तुरीने म्हटले. इतक्यात त्यांना श्रीधरचा आवाज आला. श्रीधर रामप्पाला हाक मारत होता. आता हा रामप्पाला का हाक मारत आहे? मोठ्या बाईसाहेबांनी म्हटले. रामप्पा, डोके पुसण्यासाठी काहीतरी आणा. श्रीधरने आपल्या तलावावरूनच रामप्पाला काम सांगितले. आजूबाजूला रामप्पा कुठेच नव्हता आणि दुसऱ्या बाजूला श्रीधरच्या हाका सुरूच होत्या. चल ग, त्या खोलीत ठेवलेला एक पंचा त्याला नेऊन दे. बाईसाहेबांनी आपल्या कपाळाला हात लावत म्हटले. काय? मी? पण चिन्नम्मा म्हणत होती की त्या तलावावर फक्त पुरुषच आंघोळ करतात. मी तिथे कशी जाऊ? कस्तुरीने जरा गोंधळतच विचारले. आता सध्या तिथे फक्त तुझा नवराच आहे, म्हणजे तू जाऊ शकते. बाईसाहेब गालातच हसत म्हणाले. पण कस्तुरीला काय बोलावे तेच समजत नव्हते. आता पण काय? तुझ्या नवऱ्याला तिथे अंग पुसण्यासाठी पंचाची गरज आहे, तर तू त्याला नेऊन दे ना. बाईसाहेब पुन्हा म्हणाल्या. हो हो हो, देते, असे म्हणत कस्तुरी आतल्या खोलीत गेली. त्या खोलीत राजमहालातले सगळ्यांचे कपडे सुकवून ठेवलेले होते. कस्तुरीने तिथे घडी करून ठेवलेला एक पंचा उचलला आणि ती सरळ चालत महालाच्या एका कोपऱ्यात असलेल्या तलावाकडे गेली. तलावाच्या काठावर भिजलेला श्रीधर कडकडत उभा होता. समोर कस्तुरीला पाहताच त्याने आपले अंग लपवायचा प्रयत्न केला. तू का आलीस इथे? श्रीधरने तिच्याकडे आपली पाठ करत म्हटले. पंचा पाहिजे होता ना? कस्तुरीने उत्तर दिले. हो, पण मी रामप्पाला सांगितले होते. पण रामप्पा तिथे नव्हते म्हणून आईने मला सांगितले आहे, कस्तुरीने म्हटले. आईने सांगितले म्हणून इथे येण्याची गरज नव्हती. बर, तुला पंचा नको असेल तर पुन्हा घेऊन जाते, असे म्हणत कस्तुरी पुन्हा चालायला लागली. ए थांब, देतो पंचा.
श्रीधरने कस्तुरीला थांबवले आणि कस्तुरीने आपल्या हातातला पंचा श्रीधरकडे फेकला आणि पुन्हा बाहेर आली. काही वेळाने श्रीधर तयार होऊन आला. कस्तुरी बाहेर त्याचीच वाट पाहत बसली होती. झाली ना तयारी, आता चला, मोठ्या बाईसाहेबांनी म्हटले. अण्णाने घोडागाडी बाहेर काढली आणि मागे श्रीधर आणि कस्तुरी बसले. मंदिराकडे पोहोचेपर्यंत दोघांनीही वाटेत एक शब्द पण उच्चारला नाही. दोघही सरळ जगदंबेच्या मंदिरात गेली. मंदिर तसे जुनेच होते. दगडी पाषाणांचे मंदिर खूपच सुबक आणि सुरेख दिसत होते. मंदिरात एकदम थंड असे वातावरण होते. मंदिराचा पुजारी मंदिरातल्याच एका खांबाला पाठ लावून नामजप करीत बसला होता. पुजारी काका, आईने आम्हाला ओटी भरण्यासाठी पाठवले आहे. श्रीधरने पुजाऱ्याला हाक दिली. श्रीधरचा आवाज ऐकून पुजाऱ्याने आपला जप थांबविला. हो हो, ते सांगायला पाहिजे. मला माहीतच होते की आज तुम्ही येणार. चला, त्या पानावर ओटीची सामग्री ठेवा, पुजाऱ्याने सांगितले. पुजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे कस्तुरीने जगदंबेची ओटी भरली. आता दोघंही हात जोडा आणि देवीकडे जे मागायचे आहे ते मागा, पुजाऱ्याने म्हटले. कस्तुरीने आपले डोळे बंद केले आणि हात जोडले. आई जगदंबे, मी इथे आज राजमहालाची सून म्हणून आली आहे. आमच्या घरावर तुझी कृपादृष्टी असू दे आणि माझा नवरा माझ्याशी का असा अबोला धरून आहे ते पण मला कळू दे. तर तुम्ही ऐकत होता कस्तुरीगंधा द फ्लॉवरिंग ट्री या कथेचा 23वा भाग. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.